अर्थसंकल्प सादर झालेला आहे। भास्कर जाधव आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अर्थसंकल्प पाहता तुमची पहिली प्रतिक्रिया? असा आहे, हा अर्थसंकल्प नव्हताच। आतापर्यंत मी अनेक अर्थसंकल्प बघितले, जवळजवळ 35 अर्थसंकल्प मी बघितले, पण असा अर्थसंकल्प मी पहिल्यांदा बघतोय की नुसतं एखाद्या निवडणुकीमध्ये घोषणा पोकळ करायच्या आणि त्याच्याकरता तरतूद कुठे आहे, किती खर्च करणार आहोत, किती त्याची इस्टिमेट कॉस्ट होणार आहे त्याची माहिती न देता नुसतं फळावरचं भाषण असतं। ते फळावरचं भाषण वेगळं आणि अर्थसंकल्प वेगळा। अर्थसंकल्पाकरता अर्थसंकल्प 2 पार्टमध्ये मांडला जातो की आम्ही गेल्या वर्षी कोणकोणत्या योजना आम्ही जाहीर केल्या होत्या, त्या योजनांची आता सद्यस्थिती काय आहे, त्या योजना किती टक्क्यापर्यंत पूर्ण झाल्या आहेत, त्यानंतर त्याला किती खर्च येणार होता, अद्यापर्यंत आम्ही किती खर्च केला आहे, भविष्यामध्ये त्याला किती खर्च करणार आहे, त्याच्याकरता पैसे कुठून आम्ही आणणार आहे हे सांगितलं जातं। दुसऱ्या पार्टमध्ये कुठकुठल्या वस्तूवर आम्ही टॅक्स कमी केलेला आहे किंवा वाढवलेला आहे, आम्हाला कुठून कुठून उत्पन्न येणार आहे आणि कसं कसं खर्च होणार आहे याची माहिती दिली जाते। त्याला पार्ट 2 म्हणतात। यातला पार्ट 1 पण नाही आणि पार्ट 2 पण नाही, नुसतं एखाद्या निवडणुकीच्या व्यासपीठावर भाषण करावं अशा पद्धतीचं भाषण म्हणजे आजचा अर्थसंकल्प होता, याच्यापेक्षा काही नाही। तुमच्या हातामध्ये आम्हाला वही पाहायला मिळते, अर्थसंकल्पाची पूर्णपणे मांडणी तुम्ही केलेली आहे का, आणि काय अर्थसंकल्पामध्ये असायला हवं? असं आहे की अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 50 योजना त्यांनी जाहीर केल्यात, त्या सगळ्या लिहिलेल्या आहेत माझ्याकडे, सगळ्या। अगदी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जन्म 200 वर्ष होणार आहेत, संत गाडगेबाबांना 150 वर्ष होणार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 तळ आम्ही साफ करण्याचा आम्ही त्या ठिकाणी आराखडा बनवला। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे, संत तुकाराम 20 सोहळा, अजितदादांचं स्मारक सगळे लिहिले आहेत, पण याचा खर्च किती येणार आहे आणि याला पैसे कुठे देणार आहेत काही नाही। त्याच्याही पलीकडे फार मोठी फसवणूक करते सरकार। म्हणजे 2022 साली देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी प्रत्येकाच्या घरावर छप्पर देणार आणि प्रत्येक जण देशाचा झेंडा हा आपल्याच घरावर लावेल, कोणाच्या लावणार नाही। आज काय सांगितलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, आम्ही 27 आम्ही त्या ठिकाणी नाही 27 लाख आणि 87,000 घरं बांधणार आहोत, त्याच्यापैकी 3 लाख फक्त बांधून झाली 27 लाखापैकी। उरलेली किती वर्ष काही कालावधी वगैरे द्यायचाच नाही, त्याला खर्च किती झाला ते सांगायचंच नाही। निवडणुकीमध्ये जशी खोटी भाषणं करायची तशीच भाषणं म्हणजे अर्थसंकल्प होता, याच्यापेक्षा काय नाही। कोकणातून तुम्ही येतात, कोकणाला या अर्थसंकल्पातून काय मिळालं? कारण संपूर्ण याच्यामध्ये बघितलं तर जवळ 30 ते 35 रस्त्यांचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला। ग्रीनफील्ड, समृद्ध रस्ते, 6 लेन रस्ते होणार, 8 लेन रस्ते होणार, याच्यात मुंबई गोवा रस्त्याचा उल्लेख नाही। कोकणातल्या त्या ठिकाणी कोस्टल रोडचा उल्लेख नाही। 2023 साली एकनाथ शिंदेनी कोकणामध्ये मी ग्रीनफील्ड तयार करतोय म्हणून सांगितलं, त्याचा उल्लेख नाही। कोकणाचा अर्धा टक्का सुद्धा उल्लेख नाही। आज कोकणातले एवढे मंत्री संत्री आहेत, वाईट वाटलं। दुसरं काय, न्याय देऊ शकत नाही कोकणाला? न्याय कसला, हक्क पण देऊ शकत नाही, तो न्याय कुठला देत आहे, अन्यायच करतायत। हा एक शेवटचा प्रश्न आहे, ज्या प्रकारे आपण पाहतो 2100 रुपयांचं आश्वासन लाडक्या बहिणींना केलं होतं, ते पूर्ण होताना पाहायला मिळतं? ते पाळणं काय होते करायचंच नाही। निवडणूक आता 3 वर्ष नाही आहेत, निवडणुकीचं आश्वासन होतं ते। तर आपण पाहतो एकंदरीत विश्लेषण हे अर्थसंकल्पाचं भास्कर जाधव यांनी आपल्याशी बातचीत करताना केलं। कॅमेरा पर्सन अजय पाटील, मुंबई।